नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपल्याला गोल गळ्याला कमीत कमी वेळेत खूप छान अशी लेसपासून आणि साडीच्या थोडा कपड्यापासून डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुमची जी कोणती साईज असेल त्या मापानुसार शोल्डर मुंडा ही माप टाकून पूर्ण कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग त्याच मापानुसार आपल्याला सर्व माप टाकून घ्यायची। त्याच्यानंतर मग इथं गळ्याची खोली तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी किंवा जास्त घेऊ शकतात। तर मी 10 इंच इतकी गळ्याची खोली घेतलेली आहे। वरच्या बाजूला आहे 2 इंच अंतर, खालच्या बाजूला 2.5 इंच किंवा मग 2.25 इंच घेतलं तरी देखील चालेल। आणि अशा पद्धतीने गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा गळा आपल्याला दोघही बाजूंना डार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून एक समान मापात परफेक्ट गळा येईल, म्हणून दुसऱ्या बाजूला मी सेम डार्क करून घेतला। नंतर मग अस्तर आपल्याला ब्लाउज पीसवरती बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे, म्हणून ब्लाउज पीस हा बरोबर आपल्याला उलट सुलट बाजू चेक करून मग ठेवून घ्यायचा। नंतर मग पूर्ण गळ्याला हळूवारपणे अस्तर हा बरोबर सेट करत आपल्याला शिलाई करून घ्यायची, किंवा मग तुम्ही पिना लावून सुद्धा शिलाई करू शकतात। तर मी इथं पिना वगैरे काहीही लावलेल्या नाही, परंतु मग हाताने हा अस्तर बरोबर मी चेक करून घेतला। नंतर मग कमरपट्टीला लगेचच शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग अस्तर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। त्याच्या आधी मग जो काही गोल गळा आहे तो मी पूर्ण कट केला आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घेतले, जेणेकरून गोल गळा फोल्ड होण्यासाठी सोपं जाईल। या पद्धतीने मी लगेचच अस्तर पलटवून घेतला आणि त्याच्यानंतर मग सर्वात आधी पूर्ण गळ्याला कमरपट्टीला आणि पूर्ण अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला। कपडा कट करून झाल्यानंतर मागच्या साईडला आपण जे काही 2 टक्स देत असतो, दोघंही टक्स देऊन हा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे। तर कपडा अशा पद्धतीने दोघंही बाजूंना मी शिलाई टाकून आणि पॅक करून घेतला आणि इथं आपल्याला बो तयार करून घ्यायचा आहे। तर बरोबर ह्या पद्धतीने मी बो तयार करून घेत आहे आणि त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेत आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणून मग तिथं त्याची लांबी रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे। तर मी रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि लांबी ही 4.5 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने प्लेटा घेऊन धाग्याच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने पॅक करून आणि 1-2 धागा टाकून घेतलेला आहे आणि पूर्ण पॅक करून घेतलं। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा धागा वगैरे कट केला आणि ब्लाऊजला आपल्याला बरोबर गळा अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा। त्याचा आपल्याला लगेचच मध्ये सेंटर काढून आणि जे काही बो तयार करून घेतलेला आहे तो कोणत्या जागेवरती सेट करायचा हे चेक करून घेतलं। त्याच्यानंतर मग जो काही गोल गळा आहे त्याच्यावरती पूर्ण गळ्याला आपल्याला अशा पद्धतीने लेस लावून आणि तिच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक लेसचा वापर करू शकतात। नंतर मग आपल्याला पुन्हा इथं लेस लावून घ्यायची आहे। तर लेस लावण्याआधी मग आपल्याला इथं अंतर मोजून घ्यायचं। तर लेसच्या बाजूला मी 1 इंच अंतर पूर्ण गोल गळ्याला मोजून घेतलं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1.5 इंच किंवा 1 इंच घेतलं तरी देखील चालेल। तर बरोबर मी ह्या पद्धतीने 1 इंच अंतर पूर्ण गळ्याला मोजून आणि खुणा करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे। पुन्हा मग मी तीच बारीक लेस इथं वापरून घेतलेली आहे। तर बघू शकतात ह्या पद्धतीने लेस वापरून घेत आहे। तर लेस जाड असो किंवा बारीक असो तिच्यावरती आपल्याला केव्हाही डबल शिलाई मारून घ्यायची। नंतर मग जो काही आपण गळ्याचा मध्ये सेंटर काढून घेतलेला आहे त्याच्या दोघही बाजूंना आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे। तर बघू शकतात मी लेस इथंपर्यंत लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग जो काही मध्ये सेंटर आहे तिथं मी बरोबर इंची टेप ठेवून दोघही बाजूंना 1-1 इंच अंतर मोजून आणि 2 खुणा करून घेतल्या, जेणेकरून आपल्याला लेस लावण्यासाठी सोपं जाईल, अंतर कमी किंवा जास्त होणार नाही। मग ह्या पद्धतीने लेस लावून घेतले आणि जिथं आपण अंतर मोजून घेतलेलं आहे तिथं जी काही सरळ रेषा आहे तिच्यावरती ह्या पद्धतीने लेस लावून घेतली। नंतर मग कमरपट्टीला सुद्धा तीच लेस आपल्याला लगेचच सरळ रेषेत लावून घ्यायची आहे। तर कुठेही अजिबात सुई न उचलता आपल्याला फक्त दाब उचलून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे।
त्याच्यानंतर मग लगेचच तिच्यावरती सुद्धा मी लगेचच डबल शिलाई मारून घेतली, जेणेकरून जी काही लेस आहे ती एका बाजूला उचकली जाणार नाही आणि परफेक्ट फिनिशिंगसोबत ब्लाऊजला लेस ही छान बसेल। नंतर मग जी काही दुसरी बाजू आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा मी लेस लावून घेतली आणि एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घेतले। नंतर मग आपण जे काही बो तयार करून घेतलेला आहे ते कोणत्या जागेवरती आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे हे बरोबर आपल्याला चेक करून घ्यायचं आणि सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे। नंतर मग छोटासा पॅच घेतला आणि बोच्या मध्ये सेंटरवरती ठेवून आणि तो सुद्धा सुई धाग्याच्या सहाय्याने पॅक करून घेतला। इथं तुम्ही पॅचच्या ऐवजी बटन वगैरे किंवा मोती वगैरे सुद्धा यूज करू शकतात, परंतु मी छोटासा पॅच घेतला आणि तो पॅक केला। त्याच्यानंतर मग फायनली अशा पद्धतीने पूर्ण अगदी कमी वेळेत गोल गळ्याला छान अशी डिझाईन तयार करून घेतली। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला लगेचच मी पॅक करून घेतलं। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि कमीत कमी वेळेत ही तयार केलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा।